यांचा मृत्यू झालेला आहे. त्यानंतर हाच प्रश्न उपस्थित होतोय की आता त्यांचं भवितव्य काय, इराणचं पुढे काय होणार. आता इराण त्याच पद्धतीनं प्रत्युत्तर देणार का, आणि ट्रम्प जो दावा करतात की लोकशाहीचं राज्य आम्ही इराणमध्ये आणणार आहोत, ते खरं तर प्रत्यक्षात येऊ शकेल का? काय भवितव्य वाटते तुम्हाला इराणचं? इराणचे सर्वोच्च नेते यांची ज्या पद्धतीने मोसाद, CIA आणि M16 यांच्या इंटेलिजन्स इनपुट केवळ कालपासून नव्हे तर गेल्या वर्षभरापासून, म्हणजे 12 जून गेल्या वर्षी जे 12 दिवसाचं इस्रायल इराण हे जे युद्ध झालं 12 दिवसाचं, त्याच वेळेस इस्रायलच्या मोसाद आणि CIA ने कशा पद्धतीने इराणचे जे लष्करी अधिकारी आणि त्यांचे राष्ट्राध्यक्ष यांच्यावर कसा हल्ला करता येईल त्याचे इंटेलिजन्स इनपुट सातत्याने त्यांना मिळत होते. आणि त्यांनी बरोबर ज्याला प्रिएम्प्टिव्ह अटॅक ज्याला म्हणतो, म्हणजे 1967 मध्ये ज्या पद्धतीने प्रिएम्प्टिव्ह अटॅक केला तशा पद्धतीचं प्रिएम्प्टिव्ह अटॅक त्याला स्लोगन दिलं आणि इराणवर काल हल्ले केले. आता तो हल्ला एवढा तीव्र असेल असं जागतिक पटलावर कोणालाही त्या ठिकाणी वाटलेलं नव्हतं, परंतु रियालिटी अशी आहे की ज्या पद्धतीने त्यांनी स्ट्रॅटेजिक इनपुट घेऊन ज्या सी आणि एअरचा वापर करून त्या ठिकाणी हल्ले केले, त्याचे अॅक्युरेसी आणि टाइम याचा निश्चितपणे आणि टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानाचा परिपूर्ण वापर करून त्याने ते यशस्वी झालेले आहे. प्रश्न आता याच्या पुढे का, या ठिकाणी पूर्णपणे वेस्ट एशियामध्ये इस्रायलला एक रिजनल लीडर होता कामा नये यासाठी चीन आणि रशियाची भूमिका फार महत्वाची असणार आहे. आणि म्हणून पुढचे जे नेते जे आहेत, म्हणजे त्यांचं जे उत्तराधिकारी आहेत, आता या ठिकाणी 3 लेडरवर त्यांनी काम केलेले इराणचे राष्ट्राध्यक्षांनी. त्यांना हे माहित होतं की आज ना उद्या आपल्यावर जर आक्रमण झालं तर पुढे काय, आणि त्यामुळे त्या ठिकाणी 3 लेयर त्यांनी प्रस्थापित केली होती आणि त्याच्यामध्ये त्याचं उत्तराधिकारीसह इतर सर्व यंत्रणा विकसित कार्यान्वित करून ठेवलेली होती. आणि त्याचं परिपाक म्हणजे आपल्याला लगेच त्याचे नवीन उत्तराधिकारी त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. इथे सर्वात महत्वाची जी स्ट्रेंथ इराणकडे आहे, इराणकडे जरी आर्थिक आणि इतर सर्व हे असतील तरी होर्मुझ जे समुद्रधुनी आहे त्या ठिकाणी त्यांनी जर त्या नाकाबंदी केली, आणि त्यांच्याकडे हाच एक पर्याय आहे की एनी हाऊ होर्मुझ जी समुद्रधुनी नाकाबंदी करून जागतिक पटलावर जे सप्लाय चेन जे आहे, ऑइल सप्लाय चेन जे ती डिस्टर्ब जर केली तर संपूर्ण जागतिक पटलावर ऑइल प्राइसेस जे आहेत याचा इम्पॅक्ट होऊ शकतो. आणि म्हणजे 0.3% ही जगाची GDP जी ही या युद्धामध्ये याच्यात कमी होऊ शकते. याचं स्टॅटिस्टिकल त्यांनी त्या पद्धतीने केलेलं असल्या कारणाने आज इराणकडे असणारे जी बॅलिस्टिक्स मिसाईल्स आहेत त्या बॅलिस्टिक्स मिसाईलद्वारे जेवढं शक्य आहे तेवढं ते काउंटर करण्याचा प्रयत्न करतील. आणि ते करत असताना त्याला चीन आणि रशिया हे कशा पद्धतीने पुढे येत आहेत याच्यावर पुढचं भवितव्य असणार आहे. खरं म्हणजे अमेरिकेने ज्या पद्धतीने व्हेनेझुएलाला किंवा ग्रीनलँड असेल, व्हेनेझुएला असेल, आणि जी ज्याला म्हणतो ना आम्ही त्याला आमच्या या स्ट्रॅटेजिक याच्यामध्ये सुपर पॉवर न म्हणता युनिपोलर वर्ल्ड ज्याला म्हणतो, त्या युनिपोलर वर्ल्डच्या आवेश भावाने ज्या पद्धतीने जागतिक पटलावर कार्यान्वित होते त्या ठिकाणी रशिया, चीन, भारतासह अमेरिकेच्या या धोरणाला आपण मल्टीपोलर वर्ल्ड मध्ये आहोत. आणि मल्टीपोलर वर्ल्ड मध्ये प्रत्येक विकसित राष्ट्रांना एक से आहे आणि त्यांच्याशिवाय पुढे जाता कामा नये. आणि म्हणून आपण वेगवेगळ्या पद्धतीचे स्ट्रॅटेजिक अलायन्स त्या ठिकाणी केले. आता पुन्हा या ठिकाणी आपल्या भारताची जी भूमिका आहे, म्हणजे आपण ज्या नेत्यानेहू यांनी जी हेक्झागॉन सिक्युरिटी फ्रेमवर्क त्या ठिकाणी फेब्रुवारी 2026 मध्ये आल्यानंतर हेक्झागॉन सिक्युरिटी फ्रेमवर्क मध्ये भारत, ग्रीस, त्याच्यानंतर सायप्रस आणि इतर काही देश, इस्रायल या हेक्झागॉन सिक्युरिटी फ्रेमवर्क मध्ये याचे बेनिफिट भारताला मिळतील अशा पद्धतीचं क्रिटिकल टेक्नॉलॉजी असेल, आयरन डोम असेल किंवा इतर लष्करी साधन सामुग्री इस्रायलकडनं भारताकडे मिळेल. आणि म्हणून
भारताने या हेक्झागॉन सिक्युरिटी फ्रेमवर्कमध्ये यावं यासाठीची गेल्या महिन्यापासून त्याच्यावर चर्चा सुरू आहे आणि ती चर्चा कार्यान्वित होत असताना आता या पद्धतीचं हे वातावरण निर्माण झाल्यामुळे संपूर्ण आखाती राष्ट्रांचे जवळपास आपल्याकडे 80 लाखापेक्षा जास्त भारतीय त्या ठिकाणी अडकलेले आहेत. त्याचबरोबर इथे सर्वात महत्वाचा जो प्रश्न आहे, इराणच्या काही लिमिटेशन्स आहेत. लिमिटेशन एका अर्थाने की इराण हे शिया पंथीय मुस्लिम राष्ट्र आहे आणि सर्व अमेरिकेचे जे स्ट्रॅटेजिक बेसिस आहेत ते सर्व सुन्नी बेस्ड अशा ठिकाणी जी राष्ट्र आहेत त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून इराणला त्या ठिकाणी प्रतिकात्मक किंवा एक रिजनल स्टॅबिलिटीसाठी एक सपोर्टिव्ह कुठलाही देश नाही. त्याला फक्त इराणला नॉर्थ कोरिया असेल, रशिया असेल आणि चायना असेल यांचा सपोर्ट असल्या कारणाने त्या ठिकाणी इराण आपले तंत्रज्ञान विकसित करू शकला. आर्थिक प्रश्न असूनही त्या ठिकाणी सर्व्हाइव्ह होऊ शकला. परंतु इथून पुढे आता सर्वात म्हणजे या वेस्ट एशियामध्ये सिंगल हँडेडली इस्रायलचं वर्चस्व प्रस्थापित होऊ नये, त्या ठिकाणी अमेरिकेचं वर्चस्व प्रस्थापित होऊ नये म्हणून चीन शांत बसणार नाही. चीन आणि रशिया या ठिकाणी पुढील काळात वेगवेगळ्या पद्धतीने याला स्ट्रॅटेजिकल सपोर्ट देतील आणि आंतरराष्ट्रीय पटलावर एक नव्या संघर्षाची ठिणगी ऑलरेडी आलेली आहे. परंतु याचे परिणाम जागतिक पटलावर अधिक तीव्रतेने आपल्याला पाहावयास मिळतील. नक्कीच याचे परिणाम आता पुढच्या काळात कसे पाहायला मिळतील हे जाणून घेणं महत्त्वाचं असणार आहे. पुन्हा एकदा देवळणकर सरांकडे मी जाते. सर, आपण काल पाहिलं की इराणवर हल्ला झाल्यानंतर इराणनं प्रत्युत्तरादाखल आखाती देशांवर मोठे हल्ले केले. मग ते UAE असो, सौदी असो, कुवेत असो, या सगळ्या ठिकाणी मोठे हल्ले करण्यात आले. काय यातून इराण सांगू इच्छितोय? इराणला काय यावर हल्ले करण्याची वेळ आलेली आहे आणि यामुळे या एकूणच परिसरावर किंवा पश्चिम आशियावर कसे परिणाम होत आहेत या युद्धाचे? हे लक्षात घ्या, हे प्रिडिक्टेबल होतं. प्रिडिक्टेबल यासाठी होतं की हे इराणने यापूर्वी सांगितलेलं होतं की जर आमच्यावरती इस्रायल किंवा अमेरिकेकडनं अटॅक झाला तर आम्ही उत्तरादाखल केवळ इस्रायलवरती अटॅक करणार नाही किंवा अमेरिकन वॉरशिप्सवरती अटॅक करणार नाही. ज्या ज्या ठिकाणी आखातामध्ये अमेरिकेचे एअर बेसेस आहे, मिलिटरी बेसेस आहे, त्यांचा सगळ्यात मोठा मिलिटरी बेस बहरीनमध्ये आहे, त्यांचा मिलिटरी बेस एअर बेस दोहामध्ये आहे, सौदी अरेबियामध्ये आहे. ज्या ज्या ठिकाणी जे GCC मेंबर्स आहेत त्या GCC मेंबर्समध्ये ज्या ज्या ठिकाणी अमेरिकेचे मिलिटरी बेसेस आहेत त्या ठिकाणी आम्ही अटॅक करणार आणि हे त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्यानुसार ते अटॅक झाले. पण जवळपास 7 देशांवरती त्यांनी अटॅक केले. अर्थात हे अटॅक सिव्हिलियन्सवरती झालेले नव्हते, हे अटॅक केवळ मिलिटरी बेसेसवरती झालेले होते आणि ते लो इंटेन्सिटी अटॅक्स या बाबतीत होते. याच्यातनं एक प्रतिकात्मक मेसेज, सिम्बॉलिक मेसेज त्यांना द्यायचा होता आणि तो मेसेज असा आहे की आम्ही करू शकतो त्यांच्या दृष्टिकोनात. पण इराण हा अत्यंत, मी तुम्हाला सांगते, मिलिटरीली स्ट्रॉंग देश आहे. त्यांच्याकडे बॅलिस्टिक मिसाईल आहे. कम्पेअर टू अदर अरब नेशन्स इराणची मिलिटरी पॉवर ही निश्चितपणे जास्त आहे आणि इराणच्या दृष्टिकोनातून हे सॉफ्ट टार्गेट्स आहेत. आणि दुसरं म्हणजे अरब देशांना आता कोणत्या प्रकारचा संघर्ष या ठिकाणी नकोय. लक्षात घ्या, यापूर्वी पण इराणने आपल्या प्रॉक्सीज म्हणजे इराण पुरस्कृत ज्या संघटना आहेत